नमस्कार, स्वागत आहे आपलं कथाकुंज मराठी या आपल्या मराठी कथा चॅनलवर, जिथे तुम्ही पाहू शकता धार्मिक, ऐतिहासिक आणि प्रेरणादायी अशा मराठी कथा. मित्रमैत्रिणींनो, मनाचे विकार दूर करून मुक्तिधामाकडे नेणारा राजमार्ग म्हणजे श्री गुरुचरित्र ग्रंथ होय. आज आपण या पवित्र ग्रंथाच्या 36व्या अध्यायापर्यंत येऊन पोहोचलो आहोत. तरी अजूनही तुम्ही या अध्यायांचं श्रवण पठण केलं नसेल तर आजपासून नक्की सुरुवात करा आणि गुरुसेवेमध्ये रुजू व्हा. शुद्ध पवित्र मनाने या ग्रंथाचे वाचन श्रवण केल्यास आपणास अनेक आश्चर्यकारक परिणाम पाहावयास मिळतात. या अध्यायांचा अखंडितपणे लाभ घेण्यासाठी कथाकुंज मराठी या आपल्या मराठी कथा चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे चॅनलवर अपलोड होणारे नवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत लगेचच पोहोचतील. सादर आहे श्री गुरुचरित्राच्या मराठी अनुवादाच्या मालिकेतील अध्याय 36. धर्माचरण व परान्न दोष. व्यक्तीचे धर्माप्रमाणे आचरण कसे असावे व परगृही अन्न ग्रहण केल्यामुळे लागणारे दोष यांविषयीची सविस्तर माहिती आपण या अध्यायामध्ये पाहणार आहोत. नामधारक सिद्धयोग्यांच्या पाया पडून भक्तिभावाने हात जोडून म्हणाला, स्वामी, तुमचा जय जयकार असो. या संसार सागरातून सर्वांना सुखरूप तारून नेण्यास तुम्हीच समर्थ आहात. तुम्ही अविद्यारूप अंधकार नाहीसा करणारे प्रत्यक्ष सूर्य आहात. मी आजपर्यंत अज्ञानरूपी अंधकारात निद्रिस्त होतो, पण कृपासागर अशा तुम्ही मला जागे केलेत. तुम्ही मला गुरु म्हणून लाभल्याने मी हा भवसागर तारून गेलो आहे. पुढे काय झाले ते श्री गुरुचरित्र सांगण्याची मला कृपा करावी. श्री गुरुचरित्रातील काहीही ऐकले तरी माझे मन तृप्त होत नाही. अधिक ऐकण्यास मी आतुर झालो आहे. नामधारकाने अशी विनवणी केली असता सिद्धयोगी म्हणाले, आता पुढची कथा लक्षपूर्वक ऐक. श्री गुरु नरसिंह सरस्वती गाणगापुरात असताना त्यांचे महात्म्य सर्वतोमुखी झाले. ते सगळे मी सांगू लागलो तर ते कधीच संपणार नाही. श्री गुरूंच्या लीला सांगणे कुणालाही शक्य होणार नाही. मी तुला सारांश रूपाने सांगतो, ते ऐक. त्या गाणगापुरात एक बहुश्रुत वेदज्ञ ब्राह्मण होता. तो कर्ममार्गी होता, परमज्ञानी होता. तो कुणाकडूनही दान घेत नसे, कुणाच्याही घरी भोजनासाठी जात नसे, तो कोणाशीही वादविवाद घालीत नसे, तो चुकून सुद्धा खोटे असत्य बोलत नसे. तो नेहमी 5 घरी कोरडी भिक्षा मागून पोट भरीत असे. त्याची पत्नी मात्र त्याच्या अगदी उलट होती. ती सदैव उद्विग्न असे, पतीशी नेहमी भांडण करीत असे, अन्नाची मोठी लोभी होती. त्या काळी गाणगापुरात अनेक श्रीमंत लोक येत असत व सहस्त्र भोजन घालीत असत. गावातले असंख्य ब्राह्मण तेथे भोजनासाठी जात असत व त्या ब्राह्मणाच्या घरी जाऊन सहस्त्र भोजनाचे रसभरीत वर्णन करीत असत. ते ऐकून ती स्त्री मनातल्या मनात म्हणे, माझे नशीबच खोटे. मला स्वप्नातही असले गोडधोड खायला मिळत नाही. ह्या दरिद्री ब्राह्मणाशी लग्न करून मी मोठी चूक केली आहे. केवळ याच्यामुळेच मला भोजनासाठी जाता येत नाही. माझे पूर्वजन्मीचे पाप म्हणूनच मला दारिद्र्यात दिवस काढावे लागत आहेत. गावातल्या इतर बायका किती भाग्यवान, त्यांना त्यांच्या पतीसोबत भोजनाला जाता येते. माझा पती कधीही परान्न घेत नाही, त्यामुळे मलाही भोजनाला जाता येत नाही. माझे नशीबच फुटके, दुसरे काय. परमेश्वरा, मी काय करू, असे ती नेहमी दुःख करीत असे. असेच एकदा एका श्रीमंत माणसाने आपल्या पितरांच्या श्राद्धानिमित्त गाणगापुरात ब्राह्मण भोजनाचा बेत आखला होता. त्याने गावातील अनेक दाम्पत्यांना भोजनाचे आमंत्रण दिले होते. ते पाहून ती ब्राह्मण स्त्री आपल्या पतीला म्हणाली, आज आपल्या गावात एका श्रीमंत ब्राह्मणाने पितृश्राद्धानिमित्त सुग्रास जेवण देण्याचे ठरविले आहे. आपणही त्या भोजनाला जाऊया. निदान एक दिवस तरी चांगले गोडधोड खायला मिळेल. तिथे वस्त्रे दक्षिणाही मिळणार आहे. मला तिथे जाण्याची फार इच्छा आहे. तुम्हाला यायचे नसेल तर मला तरी जाण्याची परवानगी द्या. त्यानंतर तो ब्राह्मण म्हणाला, परान्न न घेण्याचे माझे व्रत आहे, त्यामुळे मी मुळीच येणार नाही. तुला जायचे असेल तर खुशाल जा. त्याने अशी परवानगी देताच ती भोजनासाठी म्हणून त्या श्रीमंत गृहस्थांकडे गेली. तिला पाहून तो गृहस्थ म्हणाला, तुम्ही एकट्या कशा आलात? मी दाम्पत्य भोजन घालीत आहे. तुमचे पती कुठे आहेत? भोजनासाठी तुमच्या पतीलाही घेऊन या. हे ऐकताच तिच्या समोर मोठाच प्रश्न उभा राहिला. येथे भोजनाचे निमंत्रण आहे ते दाम्पत्याला. पती तर परान्न घेत नाही, तो येणार नाही, आणि तो आला नाही तर मला एकटीला भोजन मिळणार नाही. आता काय करावे? मग ती श्री गुरु नरसिंह सरस्वतींकडे गेली. त्यांच्या पाया पडून ती म्हणाली, स्वामी, गावात दाम्पत्य भोजनाचा कार्यक्रम आहे, पण माझा पती परान्न घेत नाही म्हणून तो येत नाही. आपणच त्याला समजाविले तर तो माझ्याबरोबर भोजनासाठी येण्यास तयार होईल. तिचे हे बोलणे ऐकून श्रीगुरूंना हसू आले. मग ते तिच्या पतीला म्हणाले, अरे, तुझ्या पत्नीला मिष्टान्न खाण्याची तीव्र इच्छा आहे, म्हणून तू तिच्याबरोबर भोजनाला जा. तू तिची इच्छा पूर्ण कर,
कारण कुलस्त्रीचे मन कधीही खिन्न असू नये. श्रीगुरूंनी असे सांगितले असता तो ब्राह्मण हात जोडून म्हणाला, स्वामी, परान्न न घेण्याचा माझा नेम आहे, परंतु तुमची आज्ञा मला शिरसावंद्य आहे. जो आपल्या गुरूंची आज्ञा पाळीत नाही त्याला भयंकर अशा रौरव नरकात जावे लागते. म्हणून मी पत्नीबरोबर भोजनाला जाईन. मग श्रीगुरूंचा निरोप घेऊन ते दाम्पत्य भोजनासाठी गेले. आज आपणास सुग्रास भोजन मिळणार या विचाराने त्या ब्राह्मण स्त्रीला मोठा आनंद झाला. ती दोघे पानांवर बसली. वाढणे सुरू झाले. भोजनाला सुरुवात झाली. त्यावेळी त्या ब्राह्मण स्त्रीला एक विलक्षण अशुभ दृश्य दिसले. आपल्या पानातील अन्न डुकरे आणि कुत्रे खात आहेत. ते दृश्य पाहून घाबरलेली ती स्त्री एकदम पानावरून उठली. भोजन करीत असलेल्या इतर ब्राह्मणांना व आपल्या पतीला आपण काय पाहिले ते सांगितले. मग ती आपल्या पतीसह घरी परत आली. ती पतीला म्हणाली, तुम्ही कुत्र्याने व डुकराने उष्टे केलेले अन्न खाल्लेत असे मला दिसले. मला याबद्दल क्षमा करा. तुम्ही नको नको म्हणत असतानाही मी तुम्हाला भोजनाचा आग्रह केला. माझेच चुकले. हे ऐकून त्या ब्राह्मणाला अतिशय राग आला. तो दुःखाने म्हणाला, माझे दुर्दैव म्हणून तुझ्याबरोबर भोजनाला आलो. माझा नेम तर मोडलाच, शिवाय कुत्र्याने व डुकराने तोंड लावलेले अन्न खावे लागले. त्यानंतर तो ब्राह्मण पत्नीसह श्रीगुरूंकडे आला. दोघांनी श्रीगुरूंना भक्तिभावाने नमस्कार केला. तेव्हा श्रीगुरू हसत हसत त्या ब्राह्मण पत्नीला म्हणाले, काय परान्नाचे सुख कसे वाटले? परान्न घेत नाही म्हणून तू सदैव आपल्या पतीला नावे ठेवत होतीस. आता तुझी इच्छा पूर्ण झाली ना? श्रीगुरू असे म्हणाले असता ती स्त्री श्रीगुरूंच्या पाया पडून म्हणाली, स्वामी, मला क्षमा करा. मी खरोखर अज्ञानी आहे. माझ्या अभ्यासापोटी माझ्या पतीचा व्रतभंग झाला. मी त्यांना हट्टाने परान्नासाठी नेले. मी मोठाच अपराध केला आहे. मला क्षमा करा. मग तो ब्राह्मण श्रीगुरूंच्या पाया पडून म्हणाला, या माझ्या पत्नीमुळे माझा नेम मोडला. ही माझी पत्नी नाही, वैरिणी आहे. हिच्यामुळे माझ्या हातून नेम मोडण्याचे पाप घडले आहे. आता मी काय करू? त्यावर श्रीगुरू हसून म्हणाले, चिंता करू नकोस. तू तुझ्या पत्नीची परान्नाची वासना पुरवली आहेस. आता तिचे मन तृप्त झाले आहे. आता ती पुन्हा कधीही परान्नाची इच्छा करणार नाही. शिवाय तू तिकडे भोजनासाठी गेलास तो माझ्या आज्ञेने, त्यामुळे तुला कसलाही दोष लागणार नाही. आता मी तुला आणखी एक सांगतो. जर एखाद्या ब्राह्मणाला श्राद्ध कर्माच्या वेळी योग्य ब्राह्मण मिळाला नाही, ब्राह्मणाअभावी त्याचे कार्य अडून राहिले, तर तू त्याच्याकडे भोजनाला जावेस. त्यामुळे तुझ्याकडून धर्मकार्य घडेल. पण अशावेळी तू गेला नाहीस तर त्याचा शाप तुला लागेल. श्रीगुरूंनी असे सांगितले असता त्या ब्राह्मणाने श्रीगुरूंना साष्टांग नमस्कार घातला व कोणाकडे अन्न घ्यावे, कोणाकडे भोजनात जाऊ नये असे विचारले असता श्रीगुरू म्हणाले, कोणाकडे भोजनात जावे ते प्रथम सांगतो, ते लक्षपूर्वक ऐक. आपले गुरु, शिष्य, वैदिक ब्राह्मण, आपले मामा, सासरे, सख्खे भाऊ, सज्जन मनुष्य यांच्याकडे भोजन केल्यास कोणताही दोष लागत नाही. एखादा ब्राह्मण ब्राह्मणाविना अडला तर त्याच्या घरी भोजन घ्यावे. त्यावेळी गायत्री मंत्र करावा, म्हणजे कोणताही दोष लागत नाही. आता ज्यांच्याकडील अन्न वर्ज्य करावे त्यांची घरे सांगतो. त्याचे सविस्तर विवेचन स्मृतिचंद्रिकेत केलेले आहे. ते खूप मोठे आहे. ते मी तुला सारांश रूपाने सांगतो. ऐक. आपल्या आई वडिलांकडून आपली सेवा करून घेणारा, धनलोभी, आपल्या बायका मुलांचे हाल करणारा, गर्विष्ठ, मल्ल असलेला ब्राह्मण, विनावादक, समाजाने बहिष्कृत केलेला, याचक वृत्तीचा, स्वतःची स्तुती करणारा, परनिंदा करणारा, क्रोधी, पत्नीने टाकलेला, तामसी वृत्तीचा, कंजूस, दुराचारी, ढोंगी, व्यभिचारी, निपुत्रिक, विधवा स्त्री, स्त्रीच्या अधीन असलेला पुरुष, ब्राह्मण असून सोनारकाम करणारा, अतियज्ञ करणारा, लोहार, शिंपी, धोबी, दारू तयार करणारा, आपल्या जाराबरोबर राहणारी बाहेरख्याली स्त्री, चोर, कपटी, पतिताकडून धन घेणारा, सौदागर, देवभक्ती न करणारा, जुगारी, स्नान न करता भोजन करणारा, संध्यावंदन न करणारा, कधीही दानधर्म न करणारा, आपल्या पितरांचे श्राद्ध कर्म न करणारा, दांभिकपणे जप करणारा, पैसे घेऊन जप करणारा, दुसऱ्यावर केलेले उपकार बोलून दाखवणारा, व्याजाने पैसे देणारा, विश्वासघातकी, कुलपरंपरा मोडणारा, हिंसक, खुनी, आशाळभूत, परान्न घेणारा, पंचमहायज्ञ न करणारा, घरच्या अन्नाची निंदा करणारा, परगृही राहणारा, अशा लोकांच्याकडे कधीही भोजनास जाऊ नये. अशा ठिकाणी भोजनास गेल्यास त्या त्या यजमानांचे दोष आपल्याला लागतात. म्हणून अशा यजमानाच्या घरी भोजन घेऊ नये. त्याऐवजी भूमिदान, सुवर्णदान, गज, अश्व, रत्नदान केल्यास दोष लागत नाही. परान्न घेतल्यामुळे जसे दोष लागतात
त्याप्रमाणे परस्त्री गमन केल्यास नरकवास भोगावा लागतो. अमावस्येला परान्न घेतल्यास मास पुण्य जाते. आपल्या कन्येला पुत्र झाल्याशिवाय तिच्या घरी भोजनास जाऊ नये. त्याचप्रमाणे सूर्यचंद्र ग्रहणाच्या वेळी अन्न घेऊ नये. सुवेर किंवा सुतक असलेल्याच्या घरी भोजन करू नये. ब्राह्मणांनी जर आपला आचार धर्म पाळला तर त्याला कधीही दैन्य दारिद्र्य भोगावे लागत नाही. सर्व देवदेवता त्याच्या अंकित होतात. त्याला महासिद्धी प्राप्त होते. आजकाल ब्राह्मण उन्मत्त झाले आहेत म्हणून त्यांना दैन्य दारिद्र्य भोगावे लागत आहे. श्रीगुरूंनी असे सांगितले असता त्या ब्राह्मणाने मला आचार धर्म सांगा अशी विनंती केली असता श्रीगुरु म्हणाले, पूर्वी नैमिषारण्यात सर्व ऋषीमुनींनी ऋषी पराशरांना हाच प्रश्न विचारला होता. पराशरांनी सर्वांना आचार धर्म विस्तारपूर्वक सांगितला होता. तोच मी तुला थोडक्यात सांगतो. प्रत्येकाने पहाटे लवकर उठावे, गुरुस्मरण करावे, ब्रह्मा विष्णू महेश यांचे ध्यान करावे, सूर्यादी नवग्रहांचे स्मरण करावे, संकादिकांचे स्मरण करावे, प्रातस्मरामीने प्रारंभ होणारे प्रातस्मरणीय श्लोक म्हणावेत. हे सर्व अगोदर शौच मुखमार्जन करून हातपाय धुवून स्वस्थ बसून करावे. स्नानापूर्वी आणि स्नानानंतर आचमन करावे. त्याचप्रमाणे झोपण्यापूर्वी, उठल्यावर, भोजनापूर्वी, भोजनानंतर, जांभळी किंवा शिंका आल्यावर, लघुशंका किंवा शौच केल्यावर, वात सरला असता, वाईट दृश्य दिसले असता आचमन करावे. आचमनासाठी पाणी मिळाले नाही तर डोळे आणि कान यांना स्पर्श करावा. ब्राह्मणाच्या उजव्या कानाजवळ सूक्ष्म रूपाने अग्नी, वायू देवता, सूर्य, चंद्र, वेद आणि वरुण या 7 देवता असतात. डोक्यावर उपरणे बांधून आणि जानवे उजव्या कानामध्ये अडकवून नैऋत्य दिशेला शौचास बसावे. खाली मान घालून बसावे. दिवसा उत्तरेकडे आणि रात्री दक्षिणेकडे तोंड करून बसावे. मौन पाळावे. इकडे तिकडे पाहू नये. उभ्याने लघुशंका करू नये. शौचास पाणी मिळाले नाही तर मातीने स्वच्छता करावी, पण हे केवळ अपवाद म्हणून. नुसत्या मातीवर किंवा हिरव्या गवतावर बसू नये. मातीने हात स्वच्छ करावे. यानंतर स्नानविधी सांगितला आहे. स्नान केव्हा करावे, स्नानासाठी कोणते पाणी योग्य कोणते अयोग्य तेही सांगितले आहे. स्नानानंतर कोणती वस्त्र परिधान करावीत, भस्म चंदन कसे लावावे ते सांगून मग संध्यावंदन, गायत्री मंत्र, त्यातील 24 अक्षरे, त्यांच्या देवता, गायत्री ध्यान, गायत्री जप, जपासाठी योग्य वेळ, आसन, जप करताना कसे बसावे, ओंकाराचा दैवी अर्थ इत्यादी सर्व तपशिलाने सांगितला. अन्नदानाचे महत्व, अतिथीचे स्वागत कसे करावे, अतिथी सेवेने कोणते पुण्य मिळते, अतिथीची उपेक्षा केल्यास कोणता दोष लागतो हे सर्व सांगून भोजनपत्रे कशी असावीत, कोणत्या दिशेला तोंड करून भोजनासाठी बसावे, भोजनापूर्वी आचमन, चित्राहुती, प्राणाहुती कशा द्याव्यात, भोजन कसे व किती वेळात करावे, कोणाबरोबर भोजन करावे, भोजन कोठे करावे कोठे करू नये, अन्न उष्ट केव्हा होते, रात्री भोजनाच्या वेळी दिवा प्रज्वलित का ठेवावा, भोजनानंतर पाणी कसे प्यावे कसे पिऊ नये, कोणते पाणी प्यावे, भोजन संपल्यावर हात कसे धुवावेत, चूळ किती भराव्यात, कोणत्या वेळी कोणत्या दिशेला कोणत्या तिथीला काय खावे काय खाऊ नये, भोजनानंतर तांबूल का खावा कोणी खावा इत्यादी बारीक सारीक गोष्टींविषयी सूचना केल्या आणि झोपण्याचा विधीही सविस्तर सांगितला. स्त्री संघ केव्हा करावा केव्हा करू नये इत्यादी संपूर्ण कर्मकांड शास्त्राच्या आधारे सांगितले. एकूणच आदर्श जीवन कसे जगावे याचे मार्गदर्शन केले आहे. नैमिषारण्यामध्ये पराशरांनी सर्व ऋषी मुनींना जो आचारधर्म सांगितला तो श्रीगुरूंनी त्या ब्राह्मणाला नीट समजावून सांगितला. मग श्रीगुरु त्याला म्हणाले, या आचारधर्मांचे निष्ठापूर्वक पालन केले असता मनुष्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात, तो सुखी होतो. तर मित्रमैत्रिणींनो, याचबरोबर श्री गुरुचरित्राच्या मराठी अनुवादाच्या मालिकेतील 36वा अध्याय येथे पूर्ण होत आहे. या अध्यायाच्या श्रवणाने पठणाने चुकीच्या समजुती जाऊन अंतःकरण शुद्ध होते. मित्रमैत्रिणींनो, श्री गुरूंची अखंड कृपा आपल्यावर सदैव राहावी यासाठी या अध्यायाबरोबरच यापूर्वीच्या 35 अध्यायांचाही जरूर लाभ घ्या. पुढील 37व्या अध्यायामध्ये आपण गृहस्थाश्रमातील लोकांचा आचारधर्म कसा असावा, गृहस्थ व्यक्तीने संसारामध्ये कसे वागावे कसे वागू नये याविषयीची श्रीगुरूंनी दिलेली सविस्तर माहिती पाहणार आहोत. त्यासाठी येणारा 37वा अध्याय नक्की पहा. तसेच गुरुचरित्रातील हे अध्याय जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी ते इतरांबरोबर शेअर करा. श्री गुरुदेव दत्त.